नमस्कार. एव्हरीडे स्टोरीज विथ कीर्ती या माझ्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण मागच्या एपिसोडमध्ये कन्व्हिन्स डीन कन्व्हिन्स या संदर्भात बरेचसे प्रश्न घेतले होते. रुपेश सरांनी आपल्याला त्या संदर्भात मार्गदर्शनही केले होते आणि आज आपल्याला काही प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत आपल्या प्रेक्षकांकडून. तर त्या संदर्भात ते प्रश्न आमच्याकडे इथे आलेले आहेत आणि त्या संदर्भात आज आपण सरांशी त्या विषयावर डिस्कस करणार आहोत. त्या प्रश्नांची सर आपल्याला उत्तरं देणार आहेत. सो वेलकम सर, एव्हरीडे स्टोरीज विथ कीर्तीच्या एपिसोडमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे काही प्रश्न इकडे उपस्थित केले गेले तर ते आपण आजच्या सेशन मध्ये घेणार आहोत. सो लेट स्टार्ट. आपला पहिला प्रश्न असा आहे की सोसायटी नोंदणी करतेवेळी काही सदनिका धारकांचे असे मत असते की आपण नोंदणी केली की विकासकाची काही कामं असतात, बाकी असतात, ती तो करणार नाही, असा एक प्रश्न विचारला गेलेला आहे. तर त्या संदर्भात आपलं उत्तर काय असेल हे आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा. नमस्कार. आता जो तुम्ही प्रश्न विचारला, आता डायरेक्ट सुरुवातच करू आपण. आपली तर माझा वर्क झालीच आहे. जो आपण प्रश्न उपस्थित केला आहे, हा प्रश्न म्हणजे ऍक्च्युली कसं आहे की आम्हाला असे भरपूर प्रश्न येतात, त्या ठिकाणी आम्ही ते उत्तर देतो. आता तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात आलाय. हा प्रश्न असा आहे की कसं असतं की विकासक बिल्डिंग बांधतो, सगळ्या सदनिका विकतो. ओके. आणि त्याची काही कामं राहिली असतात. जसं ड्रेनेजचं बोला, काही लोकांचं ड्रेनेजची लाईन प्रॉपरली सोडलेली नसते किंवा पाण्याचा विषय असतो. बिल्डर देताना बोलतो 24 तास पाणी आहे, 24 तास ही लाईन घेतलेली आहे, बोरिंग मारलेली आहे. तर काही काही बिल्डर काय करतात, पैसे वगैरे देत राहतात. पहिले तर चालायचे, आता तर तसे काही विषय नाही. आता तुम्हाला कम्प्लिशन शिवाय म्हणजे ओसी आल्याशिवाय ते देतच नाहीत. पण पहिल्याच्या ह्याच्यामध्ये तसे विषय होते आणि म्हणूनच त्या सोसायटी अजून पण रखडलेले आहेत. तर ते जेव्हा तिकडे हा प्रश्न उपस्थित होतो, मी त्यांना सांगतो वारंवार की बघा, जे बिल्डरची कामं आहेत ती बिल्डरचीच कामं आहेत. त्या सोसायटी तुमची नोंदणी करा किंवा नका करू, त्याच्यात कुठेही दुमत नसतं. तुम्ही तुमचं काम करू शकता. नोंदणी केली उलट तुमची डबल पॉवर होते. तुम्ही बघा, तुम्ही आता सदनिकाधारकांनी पैसे देऊन टाकले, ताबा दिला, ते राहायला आले. पण काय होतं की सध्या तुमचे डिवायडेशन आहेत ना सगळे वेगवेगळे. आणि हे कसं आहे की तुमची सोसायटी म्हणजे तुमची एक युनिटी तयार झाली. हा, जसं रिक्षाची युनिट तसं ती युनिटी तयार होते आणि मग तुम्ही एकमताने सगळे तिकडे बोलू शकतात. तुमच्या पद्धती तुम्ही तयार करतात, तुमची कमिटी मेंबर होते, तुमची मेंबर होतात. मग तेव्हा एकत्र जाऊन तिकडे बोलू शकतात. बघायला सोसायटी नोंदणीचा आणि बिल्डरनी कामं काही पेंडिंग ठेवू त्याचा काहीही संबंध नाही. कशाशीच काय संबंधित नाही. त्याच्याकडे तुम्ही वारंवार जाऊन त्याच्या त्याचा पाठपुरावा करून ते करू शकतात. इव्हन जर बिल्डर नाहीच, समजा हयात नाहीये किंवा निघून गेला आहे, तर अजून तुमचा फायदा होतो. तुम्ही मग नगरसेवकांना हाताशी धरू शकतात, तुमच्या आमदाराच्या मागे जाऊ शकतात. कारण की अख्खी सोसायटी असते ना, ती एकत्र समजा कमीत कमी 20 जणांची ती सोसायटी पकडली, तर 20 त्रिक 60 मत असतात. आपण कॅल्क्युलेशन जर राजकारणाच्या हिशोबाने केले पाहिजे, तर ते कॅल्क्युलेशन त्या प्रकारे करतात. भरपूर मोठे मोठे सोसायटी येतात. आमच्या इकडे मी किती अशा ठिकाणी नगरसेवक अक्षरशः सोसायटीच्या आतमध्ये सगळी कामं करून देतात, पेवर ब्लॉक लावून देतात, काय असेल नसेल सगळी कामं करून देतात. त्यांना मताची घेणं देणं ना. आणि बघा, त्यांची कामं आहेत, भरपूर जण समाजसेवा म्हणून करतात कामं. ते त्या फील्डमध्ये उतरले असेल, ते पूर्ण तयारीनिशी उतरतात आणि त्या हिशोबाने ते सगळे कामं करतात. त्यांची ओळख असते. ते आता भरपूर नगरसेवकांचा मटेरियलचा बिझनेस असतो, जे सप्लाय करतात मटेरियल. काही बिल्डर असतात. बघा, तुम्ही राजकारणी सहजाही तुम्हाला सगळे उद्योजकच भेटणार. त्यामुळे त्यांच्याकडे काय असतं, ते करून देतात पटकन. त्यामुळे तुम्ही नोंदणी थांबवायचं कारण नाही. कारण नोंदणी थांबवल्यात मग तुमचं काहीच होत नाही पुढे. मग भरपूर तुम्हाला अजून अडचणींना फेस करावं लागतं. मग एकत्र नसतातच ना. निदान पदाधिकारी ठेवले, जे पदाधिकाऱ्यांना व्यवस्थित टाइम मागे तुम्हाला सांगितलं त्यांना टाइम आहे व्यवस्थित, तर ते लोक तुम्हाला नाही जमत, तर तुम्ही तसा एक ठराव देऊन त्यांना देऊ शकता अधिकार की बाबा ह्याच्यासाठी आम्ही नेमले आणि हे जे निर्णय घेतील त्याच्या मागे आम्ही आहेत म्हणून. तो ठराव बनतो ना, असं रेग्युलेशन असतं. त्यामुळे त्या हिशोबाने व्यवस्थित जाता येते पुढे आपल्याला. आणि मग नोंदणी झाल्यावरती मग तुम्ही कन्व्हिन्सही करू शकता. आता नॉर्मली सांगते, हे जे विषय आहेत ना, हे सगळे 2015-14च्या अगोदरचे आणि हे विषय महत्वाचे सांगतो मी. हे विषय ग्रामीण भागातले. ग्रामीण म्हणजे कसं, तुम्ही आता आपण ठाणे जिल्ह्यापुरता बोलू ना, तर हे आडिनी, ढोकळी, पिसवली, त्यानंतर ते दावडी, त्यानंतर ते होळवली, हे जे सगळे तिकडचे जे आपण बोलतो ना, आता तिकडे रेशनिंग बनते. बिल्डर विकू शकत नाही फ्लॅट.
रिसेलला फक्त चालू आहे, चेन चालू आहे त्यांची. फ्रेश मध्ये बिल्डिंग बांधतायत ना, विकतात त्यामुळे बिल्डिंग बांधण्याचा विषय येतच नाही. जे बांधले ते लोकांनी ते असेच ठेवलेले आहेत, आणि ज्यांनी काय अगोदर केले तर मग ते नोटरी बिटरी करून वगैरे काहीतरी त्याला मार्ग वगैरे, पण नोटरी केल्यावरती लोन होत नाही. त्यामुळे ते तिकडे थकलेले प्रश्न आहेत जुन्या बिल्डिंग मध्ये. बाकी तुम्हाला जास्त करून या असा सिटी लेवल वगैरे हा विषय जास्त नाहीये. आणि ज्या सदनिका बिल्डरने विकल्या नसतील त्यांच्या संदर्भात काय म्हणजे करता येईल सोसायटी नोंदणी करताना? नाही, आता बघा, जे अनसोल्ड आहेत तिकडचा विषय असा की ते लोक फ्रेश मध्ये विकू शकत नाही, नोटरी वगैरे करून विकता आलं तर मग ते लोक त्याला मेंटेनन्स लागू करू शकतात. असं बघा, नॉर्मली आपण बिल्डरला थोडा टाइम पिरियड बिल्डर वगैरे लिहून घेतो, पण एक 2-1 वर्ष समजा आता नवीन फ्लॅट आहे तर 2-1 वर्ष मेंटेन नाही घेणार, पण त्यानंतर तर कसं काही आपापल्या सोसायटीच्या आपापल्या लेवलला सगळ्या गोष्टी करतात. जर त्यांनी भाडे दिले तर मग त्या मेंटेनन्स मेंटेनन्सचा आता भरपूर ठिकाणी मला प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता की हा आमच्या अनुग्रहित खालती ग्राउंड फ्लोअर अनुग्रहित आहे, त्यांचे बाहेरचे शॉप अनुग्रहित आहे, तर मग त्यांना मी शेअर सीट देऊ शकत नाही. थोडं नाही देऊ शकत, बोलतात मग ते आम्हाला मेंटेनन्स देत नाही. मेंटेनन्स आणि शेअर सीटचा प्रश्न काय? तुम्ही आता समजा खालचे जे ग्राउंड फ्लोअरचे फ्लॅट आहे त्यांचं ड्रेनेजचं एकच लाईन आहे, पाणी ते सोसायटीचं वापरतात, पॅसेज मधली जी लाईट बिल आहे ती आहे, मग मेंटेनन्स मध्ये त्याच द्यायचं ना, शेअर सर्टिफिकेट आणि ते मेंटेनन्स मध्ये येत नाही. पण त्याचे रजिस्टर डॉक्युमेंट तर ते त्यांना शेअर देऊ शकतात. काय तुमचा बायलॉज काय बोलतो, जेव्हा आपण सोसायटी नोंदणी करतो त्या सगळे बायलॉज सगळं लिहिले असतं त्याचं, जसं आपलं संविधान आहे तसं त्यांचे बायलॉज सोसायटीचे. तर त्याच्यामध्ये काय लिहिलंय की जर तुमचे रजिस्टर डॉक्युमेंट आहे तर तुम्हाला त्यांना शेअर सर्टिफिकेट देणं, सभासद करून घेणं भाग आहे, कंपल्सरी, म्हणजे ते बंधनच आहे त्याला. म्हणजे त्याच्यासाठी मग तो जर हे नाही देते सोसायटीवाले तर तो त्याच्यासाठी आपल्या AR कडे जाऊन तिथं तशी मागणी करू शकतो, आणि मग त्यांना तसे ते आदेश देतात. असे ते ऍक्च्युली आपापसात ते मनभेद ह्या गोष्टींमध्ये थोडंसं कुठेतरी या सोसायटीचा अर्थ हे आम्हाला भरपूर फेस करावं लागतं या गोष्टी. आम्ही सांगतो, वारंवार सांगतो की जे असतील मतभेद असू द्या, पण तुम्ही बाकीची कामं थांबवू नका. तुम्ही का नुकसान, आणि तुमचं स्वतःचं नुकसानच आहे ना त्याच्यामध्ये, असा विषय. सो आपला पुढचा प्रश्न एक असा आहे की काही सभासदांचे असे मत असते की आमच्या सदनिका आई वडिलांच्या नावे होत्या आणि तर आम्ही पेपर देऊ शकत नाही, किंवा त्यासाठी काय पर्याय आहे? म्हणजे आई वडिलांच्या नावावर सदनिका आहे आणि त्यानंतर समजा त्यांचा मृत्यू झाल्यावर नंतर ते नावावर करण्यासाठी किंवा काय सदस्य होण्यासाठी काय पर्याय काय असू शकतो, हा एक आपल्याकडे प्रश्न आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्या भरपूर ठिकाणी अशा गोष्टी असतात, म्हणजे आई वडिलांच्या नावावरती प्रॉपर्टी आहे, वडिलांच्या नावावरती प्रॉपर्टी आहे, त्यानंतर मग ती आईच्या नावावरती जाते, लिगल रेजिम कायदेशीर वारसा आपण बोलतो. आणि जर ते व्यवस्थित असेल तर मग आई आणि मुलं असे एकत्र ते लोक करून घेतात वारंवार. तशा प्रकारे त्यांना ते कायदेशीर वारसाचं सर्टिफिकेट मिळतं, आणि त्या प्रकारे रेशन ऑफिसला त्याची नोंद होऊन तसं इंटिस्ट्री तयार होतो. पण समजा की त्याचा खर्च लागतो, भरपूर खर्च झाला, म्हणजे 12 लाखापर्यंत असेल ना प्रॉपर्टी तुमची, तर त्याला ₹12,000 ₹15,000 स्टॅम्प ड्युटी, आणि 12 लाखाच्या वरती गेली डायरेक्ट गव्हर्नमेंटची ₹75,000 स्टॅम्प ड्युटी. 12 लाखाच्या वरती जर गेली ना अमाऊंट, अशी ती अमाऊंट आहे, स्लॅब आहे, ती अमाऊंट डायरेक्ट, म्हणजे आता नॉर्मली तुम्ही बघा कुठचे फ्लॅट बघायला गेला तर तो 14-15 लाखाचा जातो, त्यामध्ये ते 75,000 स्टॅम्प ड्युटी, आणि त्याच्यानंतर त्यांची आमची फीज साधारण एक 25,000 फीज असते, आणि रजिस्ट्रेशनला साधारण 5,000 खर्च, म्हणजे ते 25 ते 75 1,05,000च्या आसपास खर्च येतो नॉर्मली. 12 लाखाच्या आतमध्ये असेल तर मग साधारण ते 50च्या 30-35च्या घरात आटपतं, तो हिशोब आम्ही देतो असेल. तर हा खर्च असतो, तर काही लोकांना तो खर्च पटकन जमत वगैरे नाही, वंश पैसे खर्च असतात, आणि ते उद्या आमचंच आहे ते काय आहे, त्याचा विषय नाही. त्यामुळे त्यांचं आपण जो समजा पहिले इंटिस्टू असतो, तुमच्या वडिलांच्या वरती फ्लॅट आहे आणि वडील हयातून गेले, आई आहे किंवा मुलं आहेत त्यांच्या वारसदार लावायचे, पण जो आपला इंडेक्स टू आहे, तरी कन्व्हिजिट मध्ये आम्हाला काही बाकीचं लागत नाही सभासदांचं, फक्त इंडेक्स टू लागतो. मग जो पहिला इंडेक्स टू वडिलांचा तो लावू शकतो आपण, तो लावून आपण आपलं काम चालवता येतं, तसं काय त्याच्यामुळे अडत वगैरे नाही काम. आणि मग जर त्या पिरियडमध्ये ते स्टॅम्प रजिस्ट्रेशन वगैरे केलं आणि त्यांचा जर इंडेक्स टू तयार झाला तर मग आपण तो इंडेक्स टू लावू शकतो. त्यांचं काय होतं, आमचं काम चालू थांबवा, काम थांबवायची गरज नाही, कशाला काम थांबवतात, तुमचं डिले होत गेलं तर ते पण डिले होत जाणार, त्यामुळे ते काम थांबवायची गरज नाही. इलिगल ते भेटून गेलं की तुम्हाला असं पण तसे होणार, असं होणार, कारण की सोसायटीला माहिती असतं
एखाद्या सदनिकाचा विषय जो असतो तो सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना बोला, सोसायटीला माहिती असतो किंवा हे आई वडील आहेत, ही मुलं आहेत, हा मुलगा 3 मुलांच्या नावावरती आहे. तसं ते लोकं त्यांना एक लेटर देतात, की बाबा आता आमच्या असे वडिलांचं वगैरे आयातून गेलेले आहे. आता आम्हाला तुम्ही शेअर सर्टिफिकेट इश्यू करा. शेअर इश्यू म्हणजे काय, ऑलरेडी इश्यू केलेलं असतं. त्याच्यामुळे ट्रान्सफर टू त्या मुलांच्या किंवा मिसेसच्या म्हणजे पत्नीच्या किंवा मुलांच्या नावावर तसं ते चढवलं जातं त्यांच्या ह्याच्याप्रमाणे, अर्जाप्रमाणे आणि कायद्यात बसण्याप्रमाणे. तर ते ह्या प्रकारे पण काम थांबवायची याच्यात काही गरज नाही. सो आज आपल्याकडे आलेल्या प्रश्नांची आपण उत्तरं सरांकडनं जाणून घेतले. आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपण पुढच्या सेशनमध्ये त्याच्यावर सुद्धा एक चर्चासत्र घेऊन सरांकडनं आपण त्याची उत्तरं घेऊया. सो आपण नेक्स्ट व्हिडिओ पण ह्याच्यावर डिटेल्स बनवूया. तात्पुरता आम्ही आता ब्रेक घेतोय. पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. नमस्कार.